LK फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य दिव्य अशा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। जळगाव शहरात दरवर्षी LK फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीचं आयोजन केलं जातं। जळगावकरांच्या नजरेचं पारणं फेडणारी ही दहीहंडी असते। आकर्षक रोषणाई जळगावकरांच्या मनाला भावेल आणि आकर्षणाचं केंद्र बनलेली असते। जळगाव शहरातल्या सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवामध्ये LK फाउंडेशनची दहीहंडी मांडली जाते। यामुळे जळगावकर मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सवात सहभागी होतात। LK फाउंडेशन तर्फे 11वी दहीहंडी 11 वर्ष आहे आणि जळगावमध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी आमची असते। LK फाउंडेशन द्वारे राजशाही ठरवलेली दहीहंडी ही आमची मराठी मोठी दहीहंडी आमची पहिली दहीहंडी असते मोठी जळगाव शहराची। आणि नक्कीच आज जे जळगाव शहराचे नागरिक आहे, महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि इथे रोषणाई खूप चांगली केलेली या टायमाला आणि डीजेचं आहे आणि ढोल ताशाचं 300 ढोल ताशाचे पथक आहे आपल्याकडे आज। आणि प्रमुख पाहुण्याची उपस्थित राहील मान्य गुलाबरावजी पाटील, गिरीश भाऊ महाजन, अनिलदादा पाटील, रक्षाताई खडसे, अस्मिताताई वाघ, सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे। जळगाव शहरातील गणेश मंडळातील गोविंदा पथक आणि मंडळामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी होत असतात। दहीहंडी फोडणार तर LK फाउंडेशनची अशी जिद्द जणू गोविंदा पथकांमध्ये असते। याची लगबग महिन्याभरापासून सरावाच्या स्वरूपात करावी लागते। गोविंद पथक आता 5 आलेले आमच्याकडे, त्यांच्या एंट्री 5 आलेल्या आहे आणि मला असं वाटतं की ह्या टायमाला त्यांना सांगितलं आम्ही थरावर आणि पैशाचं बक्षीस ठेवणार आहे। 4थ्या थरापासून सुरू करणारे 5वा 6वा 7वा थर ते 5व्या थराला 11,000 बक्षीस आहे, 6व्याला 21 आहे आणि 7व्याला 51,000 बक्षीस आहे। यावर्षी दहीहंडीची आम्ही नियमाप्रमाणे दहीहंडीचा जो विषय केलेला आहे तो असा आहे की जे हांडी फोडणार आहे ते मोठ्या काडीनं न फोडता छोट्या टिपरीने फोडायची आणि त्याची लेंथ कमी ठेवायची। कारण मागच्या टायमाला काय झालं, 5वा थर लागल्यानंतर एक 15 फुटाची काडी घेऊन ते फोडलं होतं हांडी। तर मग ह्या टायमाला मी नियम केलेला आहे की छोटी टिपरी एक साधारण 1-1.5 फुटाची टिपरी चालेल असं आम्ही नियोजन पद्धतीने आमचं लाईन लावलेली पूर्ण दहीहंडीची। लाखोंची बक्षिसं देणारे LK फाउंडेशन दहीहंडीसारख्या साहसी खेळाला सातत्यपूर्ण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करते। जळगाव शहरातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा म्हणून LK फाउंडेशन जन्माष्टमीची दहीहंडी साजरी करत असतात, अशी माहिती LK फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे पियुष कोल्हे यांनी दिली आहे। दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा गोविंदा पथकांचा विमा काढलेला आहे। याच्या व्यतिरिक्त प्रिमायसेसमध्ये जितके नागरिक असतील किंवा युवकी राहतील त्यांचा पण सुद्धा आपण विमा काढलेला आहे। जसं की जळगावकरांना माहिती आहे, खूप काही वर्षापासून LK फाउंडेशन धार्मिक व सामाजिक कार्यक्रम करत असते। तसंच एक आपलं दहीहंडीचाही कार्यक्रम आहे। तर 27 तारखेला नियोजन आणि कार्यक्रमाची तयारी सर्व चालू आहे। तुम्ही तसं पाहू शकता खूप जोराने यावर्षी आपण दहीहंडी साजरा करणार आहेत।